हाय गाईज, गुड आफ्टरनून. बघा आजच्या डेटला जर बघितलं तर निफ्टी बँक निफ्टीनं तर अजिबात मुवमेंट दिलेली नाही आहे. आणि या कंडिशनला तुम्हाला जर टेक्निकली मार्केट कंडिशनच जर माहीत नाही तर तुम्हाला वाटेल की नाही, अरे मार्केटमध्ये प्रॉफिट का होत नाही आहे किंवा व्हायलाच पाहिजे. आता बघा, अशा कंडिशनला हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर मार्केट अप डाऊन खूपच व्हॅलिडेशन इथं तुम्हाला बघायला भेटलं आहे. तर ह्या कंडिशनला आपला स्टॉप लॉस हिट होणारच आहे. त्याच्यात काहीच ॲडजस्टमेंट आपल्याला करता नाही येणार. ओके, तर त्या परिस्थितीत आपल्याला तो एक टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे. किंवा मार्केटमध्ये मुवमेंट नाही आहे, थोडंफार मॉनिटरिंग आपण ठेवलं तर तिथं मे बी आपला प्रॉफिट जो लॉसेस आहे तो आपण कमी करू शकतो. बघा आता ह्या कंडिशनला सकाळी जर बघितलं तुम्ही 9 वाजून एक इथं कुठेतरी मार्केट ओपन झालं, इथून इथपर्यंत आलं, इथून परत अप डाऊन पूर्ण कंटिन्यू अप डाऊन मार्केट करते, बरोबर ना. आता ह्या अपडाऊनमध्ये तुम्ही मॅन्युअल ट्रेडिंग करा, ॲटो ट्रेडिंग करा, कुठेही जा, काही करा, प्रॉफिट नाही बनणार तुम्हाला. आता हे जे आहे फ्लक्च्युएशन, याच्यामध्ये पण सेम कंडिशन आहे. आणि एखादा ट्रेंड मार्केटमध्ये आला तर तो ट्रेंड कवर करणं म्हणजे तो पॉसिबल होईलच असं नाही आहे. आता हाच्या कंडिशनला जर बघितलं तर आपला जो बोट आहे तर याच्यामध्ये टोटली बँक निफ्टीमध्ये 4 ट्रेड झाली, 1400 रुपये लॉस झाला आणि पूर्ण ट्रेडिंग बंद झालं. निफ्टीची जी स्ट्रॅटर्जी तर ती तुम्हाला मी क्लिअरली इकडे दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला तिकडे क्लिअरली अंडरस्टँड होईल. ओके, आता याच्यामध्ये आज जर बघितलं तर याच्यामध्ये पण 1000 रुपयाचा लॉस आहे, बरं ना. आता इवन तुम्ही म्हणशाल की हा लॉस का झाला किंवा रोबोट आपण घेतला आहे तर लॉस नाही व्हायला पाहिजे. आता इवन मार्केटमध्ये जर प्रॉपर मुवमेंट नाही आहे तर त्या ठिकाणी माझाही लॉस होणार आहे, तुमचाही लॉस होणार आहे. तर त्याला काय एक्सक्यूज नाही किंवा त्याला काही अरेंजमेंटच करता नाही येणार आपल्याला, बरोबर. सो हा एक टॉपिक आहे मित्रांनो. तर त्यामुळे ह्या सगळ्या कंप्लीट गोष्टी समजून घ्या. छोटं मोठं टेक्निकली गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या तर तुम्हाला प्रॉफिटेबल चान्सेस जे ते नक्की 200% वाढतील. ओके, सो मोस्ट वेलकम, थँक्यू.